आता बातमी नाशिकमधून। नाशिकच्या तपोवनातल्या वृक्षतोडीला 20 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे। राष्ट्रीय हरित लवादाचा नाशिक महापालिकेला मोठा दणका आहे। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत झाडं तोडू नये, हरित लवादाचे नाशिक महापालिकेला हे स्पष्ट निर्देश आहे। वस्तुस्थिती अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेशही देण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, तपोवनातल्या वृक्षतोडीला 20 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे, काय अधिक तपशील? आणखीच एक महत्वाची बातमी म्हणावी लागेल। तपोवनमधील काही झाडं तोडून इथे साधूग्राम हे तयार करण्याचा निर्णय प्रशासनाचा होता आणि मध्यंतरी या सगळ्या संदर्भात आंदोलनं सुद्धा झालेत। आपण या सगळ्या आंदोलनाचं कव्हरेज सुद्धा केलेलं आहे आणि त्यानंतर काही पर्यावरणप्रेमींनी जे हरित लवादाकडे या संपूर्ण या मुद्द्यावरती दाद मागितली होती। आताच काही दिवसांपूर्वी झाडं तोडू नका अशा पद्धतीचे आदेश जे आहेत हरित लवादाने दिलेले होते। आता एक अपडेट आदेश जे आहेत ते हरित लवादाने दिले आहेत 20 फेब्रुवारीपर्यंत झाडाला हात लावू नका आणि कायदेशीर जी प्रक्रिया आहे ते संपूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही पद्धतीचं वृक्ष तोडू नका अशा पद्धतीचे आदेश जे आहेत हरित लवादाने दिलेले आहेत। त्यामुळे आता कायदेशीर प्रक्रिया जी आहे ते महापालिका प्रशासन कशा पद्धतीने पूर्ण करते हे बघणं महत्वाचं असणार आहे। निश्चित किरण, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।